नमस्कार, मी रौनक म्हात्रे. लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. अहमदाबाद शहरात 77 वर्षाच्या व्यक्तीला अचानक फोन येतो. फोन करणारा स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचं सांगतो. तो सांगतो की तुमचा मोबाईल नंबर एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सापडलाय. दिल्लीमध्ये नोंद असलेल्या केसशी तुमचं नाव जोडलं गेलंय. हे ऐकताच वृद्ध व्यक्ती घाबरतो, कारण त्याचा अशा कोणत्याही गुन्ह्याशी संबंध नसतो. डिजिटल अरेस्ट. थोड्याच वेळात त्यांना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल येतो. त्या कॉलमध्ये पोलीस वर्दीत बसलेले लोक दिसतात. मागे सरकारी लोगो दिसतो. फाईल्स, कागदपत्रे दिसतात. वरिष्ठ अधिकारी असल्याचा दावा करण्यात येतो. यावेळी त्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगण्यात येतं, तुम्हाला आत्ता अटक केली जात आहे, पण तुम्ही डिजिटल अरेस्ट अंतर्गत आहात. पण फोन बंद केला, कुणाला सांगितलं तर तात्काळ अटक होईल. यानंतर स्कॅमर म्हणतो, तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करण्यासाठी तुमचे पैसे तपासासाठी सरकारी खात्यात ट्रान्सफर करावे लागतील. तपास झाल्यावर संपूर्ण रक्कम परत मिळेल. वृद्ध व्यक्ती घाबरलेला असतो, एकटा असतो. समोर सरकारी अधिकारी दिसत असल्यामुळे त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवतात. त्यामुळे ते वेगवेगळ्या बँक खात्यात मिळून 17 लाख रुपये ट्रान्सफर करतात. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर फोन बंद, व्हिडिओ कॉल गायब, कोणताही अधिकारी संपर्कात नाही. लक्षात घ्या, डिजिटल अरेस्ट असा कोणताही कायदेशीर प्रकार भारतात अस्तित्वातच नाही. जेव्हा आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या केसमधले ऍक्च्युअल मुद्दे आपण लक्षात घेऊ. कोणतीही FIR फोनवर सांगितली जात नाही. सीबीआय किंवा पोलीस कधीही व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करत नाहीत. डिजिटल अरेस्ट हा शब्द पूर्णपणे बनावट आहे. खरं तर असा प्रकार भारतात नाहीच. तपासासाठी पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुद्धा अस्तित्वात नाही. ही केस का महत्वाची आहे हे आपण लक्षात घेऊ. कारण पीडित शिक्षित आणि वयस्कर होते. त्यांनी कुठलीही लिंक क्लिक केली नव्हती. फक्त भीती आणि अधिकाराचा दबाव वापरला गेला. म्हणूनच हा स्कॅम सगळ्यात धोकादायक मानला जातो. घर बसल्या पैसे कमवा. ही घटना वसई परिसरातील सुशिक्षित महिलेची आहे. आकर्षक ऑफर. त्या महिलेला अचानक व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर मेसेज येतो. मेसेजमध्ये लिहिलं असतं, घर बसल्या पैसे कमवा. कोणताही अनुभव नको, रोज 30-40 मिनिटात हजारो रुपये मिळतील. मेसेज पाठवणारा स्वतःला एक ऑनलाईन मार्केटिंग कंपनीचा मेंबर असल्याचं सांगतो. तो सांगतो की काम खूप सोपं आहे. काही प्रोडक्ट्सना रेटिंग देणं आणि स्क्रीनशॉट पाठवणं. विश्वास निर्माण. महिलेला सुरुवातीला एक छोटा टास्क दिला जातो. तो टास्क पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यात 300 ते 500 रुपये जमा होतात. इथेच खेळ सुरू होतो. कारण पैसे प्रत्यक्ष खात्यात येतात, त्यामुळे विश्वास बसतो. फसवणूक करणारे म्हणतात, पहा हे खरं काम आहे, आता मोठ्या टास्कसाठी तुम्ही अपग्रेड व्हा. पैसे भरायला लावणे. यानंतर महिलेला सांगितलं जातं, मोठ्या टास्कसाठी आधी काही रक्कम जमा करावी लागेल. ही सिक्युरिटी डिपॉझिट आहे. काम पूर्ण झाल्यावर सगळे पैसे परत मिळतील. महिला आधी थोडी रक्कम भरते, काम करते, रिटर्न पण मिळतात. त्यामुळे विश्वास अजून वाढतो. नंतर 10,000, 50,000, 1,00,000 असे पैसे मागितले जातात. एका टप्प्यावर महिलेला सांगितलं जातं, तुमचं काम अर्धवट राहिलंय, पैसे काढायचे असतील तर अजून रक्कम भरावी लागेल. इथेच अडकवण्याची स्ट्रॅटेजी वापरली जाते. महिलेने आधीच मोठी रक्कम भरलेली असल्यामुळे आतापर्यंत गेलेले पैसे वाचवू या आशेने पुन्हा पुन्हा पैसे ट्रान्सफर करत राहते. अशा प्रकारे काही दिवसातच एकूण 21 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर केले जातात. जेव्हा महिलेला पैसे परत काढायचे असतात, टेलिग्राम अकाउंट बंद, व्हॉट्सॲप नंबर अनरिचेबल, कोणताही रिस्पॉन्स नाही. तेव्हा लक्षात येतं की घर बसल्या पैसे कमवा हा पूर्णपणे स्कॅम होता. यानंतर कुटुंबियांच्या मदतीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. या केसमध्ये काय लक्षात घेतलं पाहिजे? सुरुवातीला थोडे पैसे देऊन विश्वास निर्माण केला जातो. आधी पैसे भरा हे सर्वात मोठे धोक्याचे लक्षण आहे. टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवरून येणाऱ्या नोकरीच्या ऑफर्स, मग त्या भारतातल्या असतील किंवा परदेशातल्या, धोकादायक असतात. कुठलीही खरी नोकरी आधी पैसे मागत नाही. लक्षात ठेवा, जिथे काम मिळवण्यासाठी आधी पैसे द्यावे लागतात तिथे काम नसतं, फक्त फसवणूक असते. पण काही वेळा हेच प्रेमाचं जाळ खूप महागात पडतं. वसईतील एका तरुणीला ऑनलाईन रोमॅन्सच्या जाळ्यात फसवून सुमारे 7 लाख रुपये गमवावे लागले. नेमकं काय घडलं पाहूया हा प्रकार.
तरुणीने ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीशी संपर्क साधला. काही दिवसांपर्यंत मेसेजेस, कॉल्स आणि बोलल्यामुळे मैत्री झाली. नंतर तो व्यक्ती म्हणाला की त्याला पैशांची गरज आहे. दिल्ली किंवा जयपूरमध्ये त्याचे सामान आणि कागदपत्रे अडकले आहेत. विश्वास ठेवून तरुणीने पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात केली. सुरुवातीला थोडी रक्कम पाठवली. काही दिवसात त्याला मोठ्या रकमेची मागणी आली. प्रेमावर विश्वास म्हणून एकूण 7 लाख रुपये फसवणूक करणाऱ्याला देण्यात आले. जेव्हा पैसे पाठवणे थांबले, त्याचे अकाउंट डिॲक्टिव्हेट, नंबर अनरिचेबल आणि समजले की पूर्ण रोमॅन्स आणि पैशाची मागणी फसवणूक होती. या प्रकरणात स्कॅमर खोटे फोटो आणि प्रोफाईल तयार करतात. लोकांच्या भावनांसोबत खेळतात. त्यांच्याकडे पैशाची मागणी करतात. ऑनलाईन प्रेमावर विश्वास ठेवताना सतर्क राहा. ज्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष भेटलोच नाही तो पैशाची मागणी करत आहे तर तो रोमॅन्स स्कॅम असू शकतो. सायबर फ्रॉड आता फक्त भारतपुरता मर्यादित नाही, जगभरात हा धोका वाढत आहे. मार्च ते मे 2024 दरम्यान ऑपरेशन फर्स्ट लाईट 2024 या जागतिक पोलीस मोहिमेत 61 देशांनी एकत्र येऊन सायबर स्कॅमवर धडक कारवाई केली. या आंतरराष्ट्रीय ऑपरेशनमध्ये 3950 संशयितांना अटक करण्यात आली, ज्यात रोमॅन्स स्कॅम्स, फिशिंग, फेक शॉपिंग साइट्स आणि इतर ऑनलाईन प्रोडक्ट्स आरोपींचा समावेश होता. पोलिसांनी $257 मिलियन म्हणजे बँक खाते, क्रिप्टोकरन्सी, ज्वेलरी आणि इतर हाय व्हॅल्यू मालमत्ता जप्त केल्या. याशिवाय 14,663 संभाव्य आरोपींची ओळख करून पुढील तपास सुरू ठेवण्यात आला आहे. या माहितीमुळे स्पष्ट झाले की जागतिक पातळीवर सायबर फ्रॉडला रोखण्यासाठी देशांमध्ये समन्वय आणि सहकार्य किती महत्वाचे आहे. जागतिक पातळीवर पोलिसांनी 61 देशांचा सहभाग आणि 3,950 अटकी केलेल्या संशयितांमुळे सायबर फ्रॉडच्या नेटवर्कवर मोठा फटका बसला आहे. कधीही अनोळखी व्यक्तीकडून कॉल किंवा संदेश येताच पैसे पाठवू नका. सावध न राहिल्यास काही सेकंदात मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जाऊ लागू शकते. चला पाहूया सतर्क राहण्यासाठी काही महत्त्वाचे संकेत आणि सुरक्षा टिप्स. अनोळखी व्यक्तीकडून अचानक कॉल. जर कोणी तुम्हाला अचानक फोन करून तुमचे बँक खाते, पॅन, आधार किंवा OTP विचारत असेल तर तो धोका असू शकतो. तुमच्या माहितीवर दबाव निर्माण करणे. तुम्हाला तुरुंगात टाकलं जाईल किंवा पैसे लगेच पाठवा नाहीतर नुकसान होईल असे धमकी देणे हा पण एक धोका असू शकतो. फेक ईमेल किंवा व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या बँक खाते किंवा वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते. अतिशय आकर्षक ऑफर्स, घर बसल्या लाखो रुपये कमवा किंवा तुमचं बँक अकाउंट डबल करा किंवा परदेशात उत्तम सॅलरीची नोकरी मिळवा, अशा ऑफर्स खूप चांगल्या दिसतात पण बहुतेक वेळा फसवणूकच असते. सुरक्षा टिप्स. अधिकृत बँक वेबसाईट आणि ॲप्स. व्यवहार करताना फक्त बँकचे अधिकृत चॅनल वापरा. OTP, संवेदनशील माहिती कुणालाही शेअर करू नका. बँक किंवा पोलीस कधीही विचारत नाही. 2 स्टेप ऑथेंटिकेशन अकाउंट सुरक्षेसाठी ऍक्टिव्ह करा, ज्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता बरीच कमी होते. ब्लूटूथ आणि वायफाय सेटिंग. अनावश्यक ब्लूटूथ चालू ठेवू नका, हे खाजगी माहिती चोरीसाठी वापरले जाऊ शकते. ऑनलाईन फसवणूक ओळखण्यासाठी सतर्क संकेत लक्षात ठेवा आणि योग्य उपाय करा. अचानक कॉल, फेक लिंक किंवा आकर्षक ऑफर्स दिसताच थोडा वेळ विचार करा आणि खात्रीशीर मार्ग वापरा. अशी फसवणूक झाल्यास ताबडतोब 1930 सायबर हेल्पलाईन किंवा स्थानिक सायबर पोलिसांकडे तक्रार करा. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा नक्की तुमच्या जवळच्यांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओवर तुमचे विचार काय आहेत? तुम्हाला असे काही अनुभव आले असतील तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि आमचं चॅनल लोकल बंधन मीडिया चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.